किंवा प्रसिद्ध असणारी उचित मागणी ती म्हणजे महाभारतामध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, कौरवांची हार झाली आणि पांडव दिग्विजय झाले, विजयी प्राप्त झाले आणि भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसले आणि द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तितक्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कानावर एका स्त्रीचा आवाज आला, देवा, आपणही आपल्या जीवनामध्ये जर आपल्यावर कधी जर संकट आलं महाराज, पाहुण्यांनी, मित्रांनी, सोयऱ्यांनी, भावकीनं सर्वांनी जर साथ सोडली ना तर माणसाला देव दिसला पाहिजे आणि दिसावाच. तसं ते एका स्त्रीचा आवाज आला आणि ती हाक होती उत्तरा मातेची. का हा आवाज दिला असेल देवाला? कारण त्या उत्तरा मातेच्या शरीरावर अस्त्र सोडलेलं होतं आणि त्या अस्त्राने, शस्त्राने त्या उत्तरा मातेच्या शरीराला वेदना होऊ लागल्या आणि भगवंताचा धावा केला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. देवा, अरे त्या शस्त्राने, त्या अस्त्राने माझ्या शरीराला इजा होत आहे, परंतु माझ्या पोटामध्ये एक गर्भ वाढतोय आणि जर तू आता जर मला नाही वाचवलंस तर तुझा असा इतिहास छापला जाईल की भगवंत हा फक्त भक्ताचं रक्षण करतो, परंतु भक्ताच्या मुलाबाळाचं रक्षण करत नाही. ही हाक ऐकली भगवान श्रीकृष्णाने आणि रथातून उडी मारली. उत्तरा मातेच्या त्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि उत्तरा मातेच्या बालकाला सुखरूप बाहेर काढलं. पुन्हा भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसले आणि द्वारकेला जाण्यासाठी निघाले. मी एवढा आटापिटा करून कशासाठी सांगायलो की प्रसिद्ध मागणी आहे, उचित मागणी, ती म्हणजे महाभारतातली, याच्याबद्दल. पुन्हा भगवान श्रीकृष्ण त्या रथामध्ये बसले आणि द्वारकेला जाण्यासाठी निघाले. पुन्हा कुंती माता आडव्या आल्या, देवा, कुठं निघालात? अगं आत्या, मी द्वारकेला जाण्यासाठी निघालो. देवा, आणि तुम्ही आम्हाला सोडून द्वारकेला जात आहात? अहो, आमच्यावर दुःखाचा प्रसंग होता, तर त्या दुःखामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहिलात आणि आज कुठं आम्हाला तुमच्याच कृपेमुळे हस्तिनापुराचं राज्य प्राप्त झाले, सुखाचे दिवस आलेत आणि तुम्ही जर आमच्या सोबत राहत नसतान तर काय उपयोग? आत्या, हे जरी खरं असलं ना, मला तिकडं द्वारकेला जावंच लागणार आहे. त्यावेळेस कुंती माता म्हणते, अरे देवा, ते मला नातच नको. का नातं नको? अरे तू मला चुनूक दाखवायचास की तू भगवंत आहेस, तू देव आहेस, परंतु नेमकं तू कळायला लागलास की मला गोड आवाज द्यायचास आत्या, की मी त्या नात्यामध्ये सगळं काही विसरून जायचे. नात्यामध्ये अधिकार कळत नसतो, नात्यात अधिकार कळत नसतो. अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला की अवज्ञा होण्याची शाश्वती असते. नोबेल पारितोषिक मिळावा एखाद्याला आणि त्यानं त्याच्या बायकोला जाऊन सांगावं, बघ ना, मला नोबेल पारितोषिक मिळाला. बायको काहीच म्हणत नाही, मन निस्त अशी करते, म्हणजे त्या माणसाची हवा जाते. काय होते? माणसाचं हवा जाती त्या पारितोषिकाची. अतिपरिचय झाला की अवज्ञा होण्याची शाश्वती असते. अरे देवा, तू मला देव आहेस, भगवंत आहेस असं चुनूक दाखवायचाच बरं. नेमकं कळायला लागलं की तू मला गोड आवाज द्यायचास आणि त्यावेळेस मी विसरून जायचे. असं जरी असलं ना, परंतु साक्षात तू देव आहेस. देवा, तू आम्हाला आता सोडून जाऊ नको. आणि तू जर आम्हाला जर सोडून गेलास तर आता ह्या पिंजऱ्याला काय करायचंय, ह्या शरीराला काय करायचंय? जाते हो छोड़ कर कान्हा, कैसे जिएंगे हम,
बेदर्द बन गए कान्हा, कैसे जिएंगे हम। तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद करके कान्हा बोली सुनेंगे हम। कान्हा, तू जर इथून निघून जर गेलास तर ह्या शरीराला काय करायचंय? त्यावेळेस भगवंत म्हणतात, आत्या हे जरी खरं असलं ना, परंतु आता मला इथून जावंच लागणार आहे. त्यावेळेस कुंती माता म्हणतात, देवा जर तुला जर जायचंच आहे तर मला काहीतरी देऊन जाय, मला असं वचन दे एखादं. आत्या सांग, तू मागावं आणि मी देऊ नये असं कधी झालंय का? अगं तू तर मला काहीच मागितलं नाहीस आणि आज तर मागणार आहेस. सांग काय मागणार आहेस तर मी ते तुला देऊन टाकेल. त्यावेळेस कुंती माता म्हणते, देवा ज्या वेळेस माझा प्राण माझ्या कंठात दाटून येईल त्यावेळेस तू हजर झाला पाहिजेस. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. ज्यावेळेस माझा प्राण माझ्या कंठात येईल, माणसाचा ज्यावेळेस प्राण जातो कंठात दाटून येते, अशा वेळेस तू आला पाहिजेस. अगं आत्या दुसरं सुद्धा मागणं, मी तर येणारच आहे. देवा अरे तू काय आम्हाला कमी केलंस का? जर तुला द्यायचंच असेल तर मला माझ्या जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःखच दे. का मागितलं असेल हो दुःख? व्यवहारामध्ये पहा, माणसाला जास्त देव कधी आठवतो? भगवंताचं नामस्मरण भगवंत कधी आठवतो? दुःखात का सुखात? दुःखात आठवतो, सुखात आठवत नाही. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. दुःख आल्यावरच आपण जर भगवंताची आठवण केली तर जमणार नाही, परंतु सुखात सुद्धा जर आपण भगवंताची जर आठवण केली तर आपल्या वाट्याला दुःखच येणार नाही. विठाला विठाला. म्हणून ती कुंती माता म्हणते, देवा जर तुला द्यायचंच असेल तर मला असं दान दे, मला माझ्या जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःखच दे. ही खऱ्या सुखाची मागणी केली, याला उचित मागणी म्हणतात. आगीला गोतया सुका, जेने हरी नये मुका, किंवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नुमः. देवा तू जर मला जर हे जर दान दिलंस तर भरपूर चांगलं होईल, याला उचित मागणी म्हणतात.